गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदयची जी 13 डिसेंबरला परीक्षा झाली होती त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मानसिक क्षमता बुद्धिमत्ता पाठ 5वा ह्या पाठावरती जे प्रश्न आले होते, समसंबंध ह्या पाठावरती जे प्रश्न आले होते 13 डिसेंबरला, त्या प्रश्नावरती आजचा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे। आता समसंबंध पाठावरती आपल्याला 4 प्रश्न आले होते। आता जे 4 प्रश्न आपण कसे सोडवायचे होते ते सोडवायच्या अगोदर त्या पाठाच्या काही बेसिक पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण पहिले लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। या पाठामध्ये 4 प्रकारच्या आकृत्या असतात, 3 प्रश्न आकृत्या असतात आणि 4 कशा असतात, उत्तर आकृत्या असतात। आता पहिली आणि दुसरी आकृतीचा एकमेकीशी काय असतो, संबंध असतो। त्याचबरोबर या 4 आकृत्यांपैकी एक आकृती आपल्याला काय करायची आहे, योग्य आकृती आपल्याला निवडायची आहे। या पाठामध्ये ज्या आकृत्या असतात त्यांची ती दिशा असते ती काय होत असते रे, आदला बदल होत असते। त्याचबरोबर या पाठामध्ये आकृत्या ह्या एकतर पाण्यातील येऊ शकतात किंवा आरशातील सुद्धा येऊ शकतात। या पाठावरील आकृत्या एकतर 45 अंशामध्ये किंवा 90 अंशामध्ये सुद्धा फिरू शकतात। ह्या पाठातील ज्या आकृत्या आहेत ह्या आकृत्या आपल्याला या आकृत्यामध्ये असणारी जी चिन्हे आहेत ह्या चिन्हांची सुद्धा काय होऊ शकते रे, आदला बदल होऊ शकते किंवा आतील आकृती बाहेर जाऊ शकते, बाहेरील आकृती काय होऊ शकते रे, दुसऱ्या आकृतीमध्ये आतमध्ये येऊ शकते। आणि त्याचबरोबर ह्या आकृत्यामध्ये असणारी जी चिन्ह आहेत एकतर कमी कमी होत जातील नाहीतर काय होत जातील रे, वाढत वाढत जातील। ह्या पाठावरती असणाऱ्या काय आहेत रे, बेसिक काय आहेत, कन्सेप्ट आहेत, बेसिक प्रक्रिया, बेसिक पायऱ्या आहेत। ह्या पायऱ्या आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। जोपर्यंत या पाठावरच्या पायऱ्या आपल्या लक्षामध्ये येणार नाही तोपर्यंत ह्या अशा प्रकारच्या आपल्याला आकृत्या सोडवता येणार नाही। पहा आता पहिली आकृती, आता याच्यामध्ये काय, पहिल्या आकृतीचा संबंध हा दुसऱ्या आकृतीशी आहे आणि तिसऱ्या आकृतीचा संबंध हा आपल्याला कशा सोबत येणार आहे, चौथ्या आकृती सोबत येणार आहे। आता पहा पहिल्या आकृतीमध्ये एक बाण दिलेला आहे, त्या बाणाच्या पुढे आणखी 2 बाणाचे टोक दिलेले आहेत, 1 2, किती दिलेले, 2। आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय केले त्यांनी, बाण काढला पण एक टोक काय केला रे, इथं कमी केला, म्हणजे 1 ने कशी झाली, ती कमी झाली। मग सेम तिसरी जी आकृती आहे ती सुद्धा 1 ने काय होईल, कमी होईल। पण काय झालं, इथं हे डाव्या हाताला होतं, हे उजव्या हाताला तोंड फिरलं, पण इथं आता ही तर उभी आकृती आहे, ही कशी आहे, उभी आहे, म्हणजे एकमेकाच्या काय गेल्या, या विरुद्ध गेल्या, एकमेकाच्या काय गेल्या रे, विरुद्ध गेल्या। आता याच्यामध्ये ही जर एकमेकाच्या विरुद्ध जात असतील, आता तुम्ही म्हणत असाल सर कदाचित आता बऱ्याच जणांचा कन्फ्यूज असा झाला की सर ही आरशातली प्रतिमा आहे, बऱ्याच जणांचा, भरपूर जणांचा असा कन्फ्यूज झाला की सर ही आरशातली प्रतिमा आहे आणि ह्या प्रतिमेमध्ये बऱ्याच जणांनी उत्तर काय दिलेले रे, बी उत्तर दिलेले, काय दिलेले, बी उत्तर दिलेलं आहे। पण पहिली बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा की आकृतीची एकमेकाच्या पहिले विरुद्ध दिशेने गेलेल्या आहे। कोणत्या दिशेने गेलेल्या आहे, विरुद्ध दिशेने गेलेल्या आहेत। मग ह्या बाणाचं टोक जर डाव्या हाताला होतं तर ह्या बाणाचं टोक उजव्या हाताला गेलं, मग ही जर आकृतीचं तोंड वरच्या भागाला असेल मग राहिलेल्या आकृतीचं तोंड कोणत्या बाजूला जाईल, खालच्या बाजूला जाईल। मग याच्यामध्ये ए मध्ये ती आकृती आपल्याला दिसते का, बी मध्ये दिसते का, सी मध्ये आपल्याला दिसते, डी मध्ये आहे का, नाही, डी मध्ये नाही। आता प्रश्न दुसरा म्हणजे आपला पर्याय कोणता सापडला रे, सी हा पर्याय सापडलेला आहे। आणि जर परीक्षेनं नवोदयनं जर त्यांनी असा तर्क लावला असेल, जर ही आकृती जर एकमेकाच्या, बरं मला एक सांगायचंय, त्यांनी जर असा तर्क लावला असेल की बाबा ह्या आकृत्या कशातल्या आहेत, आरशातल्या आहेत, बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं, बऱ्याच क्लासेस वाल्यांचं, बऱ्याच असं शाळेवाल्यांचं, शिक्षकांचं बऱ्याच म्हणणं असं आलं की सर ही आकृती कशातली आहे, आरशातली आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं। मग मला एक प्रश्न पडलाय, जर आरशातली आकृती असेल तर मग याच्यामध्ये असणारे जे बाण आहेत मग आरशामध्ये थोडीच कमी होणार आहेत का रे, नाही, आरशामध्ये कमी होणार नाही। आरशामध्ये मग ज्या पहिल्या आकृतीमधले बाण आहेत तेवढेच आरशामध्ये दिसतील, तेवढेच आरशामध्ये दिसणार की नाही, हो।
मग तेवढेच आरशामध्ये दिसतील. मग इथं 3 बाण येतात, मग इथं 3 दिसायला पाहिजे होते की नव्हते आपल्याला? दिसले का? नाही. मग त्याच्यामुळे हा इथला पूर्ण तर्क जो लागलेला आहे, हा इथं तर्क लागलेला आहे, त्याच्यामुळे बी हा पर्याय त्याचा असू शकत नाही. त्याचा पर्याय आपल्याकडे राहिलेला आहे पर्याय क्रमांक सी, आणि डी तर कधीच राहणार नाही. आता आकृती दुसरी. आता दुसरी आकृती सोडवत असताना पहा याच्यामध्ये काय झालेलं आहे. पहिल्या आकृतीचा पुन्हा दुसऱ्या आकृतीशी संबंध, तिसऱ्या आकृतीचा पुन्हा चौथ्या आकृतीशी संबंध. आता याच्यामध्ये चौकोन तयार केलेला आहे आणि चौकोनामध्ये त्रिकोण तयार केलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, जी आतमध्ये असणारा त्रिकोण आहे तो बाहेर गेला आणि जी बाहेर असणारी आकृती आहे ती कशामध्ये गेली? आतमध्ये गेली. मग इथं पण सरळ लॉजिक आहे. बाहेरची आकृती वर्तुळ आहे आणि आतमधली आकृती चौकोन आहे. मग सरळ लॉजिक काय लागणार? बाहेर राहणार चौकोन आणि आतमध्ये राहणार वर्तुळ. मग इथं बी मध्ये आहे का रे चौकोन? सी मध्ये आहे का? डी मध्ये आहे. तर डी मध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा वर्तुळ आहे. मग पर्याय क्रमांक ए, इथं चौकोन आहे आणि आतमध्ये काय आहे रे? वर्तुळ आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 2चा उत्तर. आता पर्याय प्रश्न क्रमांक 3 जी परीक्षेला आली होती आकृती पहा. आकृतीचे 4 भाग केलेले आहेत. 2 रेषा एकमेकाला छेदणाऱ्या अशा 2 रेषा काढलेल्या आहेत. त्या रेषेवरती 4 प्रकारचे 4 कोपऱ्याला 4 बाजूला, चारी बाजूला त्यांच्या टोकाला 4 प्रकारचे चिन्ह तयार केलेले आहेत. इथं बाण तयार केला, इथं वर्तुळ तयार केला, इथं आयत तयार केला आणि इथं काय तयार केलेलं आहे रे? त्रिकोण तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये काय व्हायले? उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे काय व्हायले? हे बाण सरकायला लागले. आता पहा इथं बाण होता तो दुसऱ्या आकृतीमध्ये इथं आला, म्हणजे उजव्या हाताकडून काय व्हायले? ते डाव्या हाताकडे सरकायला लागले. मग इथं होता बरोबर, म्हणजे आकृतीमध्ये असणारे जो बाण आहे हा इथं होता, इथं होता, इथं गेला. जो आपल्याकडे असणारा आयत होता तो इथं होता, तो इथं गेला. त्रिकोण इथून इथं गेला आणि वर्तुळ वरच्या भागाला गेला. मग ह्या आकृतीमध्ये पण सेम तसंच राहणार आहे. चिन्ह काय होणार आहेत रे? बदलणारे आहेत. पहा आता ह्यो जो बाण आहे ह्यो इथं, मग इथं जाईल म्हणजे खालच्या भागाला जाईल. मग खालच्या भागाला कोणकोणत्या आकृत्यामध्ये आहे रे? याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये नाही. म्हणजे डी इथंच आपली काय झाली? कटली. आता त्याच्यानंतर जे गोल वर्तुळ तयार केलेलं आहे आणि गोल वर्तुळामध्ये काय केलेले? 2 डोळे किंवा 2 टिपके तयार केलेले आहेत. ते इथं आहे तर ते कुठं जातील? इथं जातील. आता ह्या आकृतीमध्ये इथं गेले, उजव्या हाताला गेले. ह्या आकृतीमध्ये उजव्या हाताला गेले का? नाही. या आकृतीमध्ये उजव्या हाताला गेले का? नाही. मग बी कटली, सी कटली, डी कटली. मग आपल्याकडे पर्याय राहिला ए. मग योग्य उत्तर काय आलेलं त्या आकृतीचं? ए उत्तर आलेलं आहे. आता सगळ्यांचा प्रश्न होता सर आरशातल्या प्रतिमेचा आकृतीचा काय आहे सर? आता याच्यात बऱ्याच जणांनी वेगवेगळं तर्क लावले. सर खालचं वरील, वरचं खाली. अरे ही जी 4 क्रमांकाची आकृती आली होती ही पूर्ण आरशातली प्रतिमा होती. उजव्या हाताचं डाव्या हाताचं उजव्या हाताला पूर्णपणे कशातली प्रतिमा? आरशातली प्रतिमा आहे. मग लक्षात ठेवा ही जी बाजू आहे उजव्या हाताची ती दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये डाव्या हाताला गेली आणि जी डाव्या हाताची प्रतिमा आहे ती कोणत्या हाताला गेली? उजव्या हाताला गेली. अरे मग ही जी असणारी आतमधली आकृती आहे ही बदलल का रे? आरशामध्ये ही मधली असणारी आकृती बदलल का? नाही. फक्त तिने जो रेखाटलेला काळा केलेला भाग आहे तो डाव्या हाताचा उजव्या हाताला जाईल आणि उजव्या हाताचा डाव्या हाताला जाईल. मग याच्यामध्ये आता शोधत असताना ही तर जागेवरच राहणार आहे ही मधली असणारी रेषा. मग आता पर्याय क्रमांक ए मध्ये तशी रेषा आहे का रे? नाही. बी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे. डी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे. त्याचबरोबर तो असणारा मध्यात असणारा जो त्रिकोण आहे तो सध्या कशामध्ये आहे रे? सी मध्ये आहे. आणि जी डाव्या हाताला रेखाटलेला भाग होता तो उजव्या हाताला गेला. उजव्या हाताला जो रेखाटलेला भाग होता तो इथं डाव्या हाताला गेला. म्हणजे हे आकृती पूर्ण चौथी आकृती ही आरशातली प्रतिमा आहे. आता ही आरशातली प्रतिमा होती आणि हिच्यामध्ये आपल्याला तर्क लावायचा होता, पण काही बऱ्याच जणांनी वेगळा तर्क लावला. हे खालचं वरी केलं, वरचं खाली केलं. याच्यामध्ये जशी काय पाण्यातली प्रतिमा त्यांनी दाखवली, पण पाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रतिमा नसते. इथं बऱ्याच जणांचा तर्क काय केलेला आहे? चुकलेला आहे. बऱ्याच जणांनी ह्या आकृतीमध्ये
पर्याय जो शोधून काढलेला आहे हा पर्याय डी नंबरचा बऱ्याच जणांनी शोधून काढलेला आहे, पण डी नंबरचा ह्या आकृतीमध्ये पर्याय तो बसत नाही. योग्य पर्याय बसतो पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे 13 डिसेंबर 2025 रोजी जी परीक्षा झाली होती नवोदयची, त्या परीक्षेवर आधारित जो समसंबंध 5वा पाठ आहे नवोदयचा, या पाठावरती अशा प्रकारे 4 प्रश्न आले होते आणि त्या 4 प्रश्नाला वेगवेगळे लॉजिक लागले होते आणि ते लॉजिक कोणते लागले होते आणि ते 4 प्रश्न आपण कसे सोडवायचे होते ते मी तुमच्या पुढे तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. कोणाला काही चूक आढळल्यास कमेंट्स मध्ये नक्की पाठवा. थँक्यू, धन्यवाद.